नमस्कार जी. नमस्कार. तुमचं नाव काय हो? भानुदास नारायणराव ठाकरे, गाव? मुक्काम पोस्ट सिंगी रेल्वे, तालुका शिरूर, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर 9970 237212. आज आपण दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रब्बीमध्ये तूर लागवड केलेली आहे. या शेतकऱ्यांनी प्रगतिशील शेतकरी भानुदासजी ठाकरे सिंधी तर यांचं शेत बघण्याकरिता आलेलो आहोत आपण. तरी हे किती एकर मध्ये प्लॉट लागवड केलेली आहे तुम्ही? एकर जागा आहे पूर्ण. हे संपूर्ण एकर? पूर्ण एकर जागा. 2-3 आर जास्त आहे. हा. कोणती व्हेरायटी लागवड केली आहे? ही दप्तरी 345. दप्तरीची 345. ही बारिश मध्ये लोक लागवड करतात, तुम्ही रब्बी मध्ये कशी काय केली? मला याची कल्पना होती की हे वाण दोन्ही याच्यात चालते म्हणून, दोन्ही हंगामात चालते म्हणून. हा हा. त्याच्याबद्दल मी युट्यूबवर पाहिलं आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यांच्याकडून माहिती जमा करून नंतर मग मी डिसिजन घेतलं की आपल्या भागात हे तूर आहे बा आणि देशी वाण आहे, त्याच्यामुळे मी हे सिलेक्शन केलं. मागील 3 वर्षापासून आर्वीचे शेतकरी काळेसाहेब आहेत, ते लागवड करत आहेत. यांच्यापासून मला माहिती मिळाली, त्यांच्या माध्यमातून मग मी लागवडीचा निर्णय घेतला. किती तारखेला लागवड केलेली आहे तुम्ही? 13/10/2024 मध्ये. 13 ऑक्टोबर 2024 मध्ये लागवड केली आहे. एका एकरामध्ये किती बियाणे लागवड झालं? एका एकरामध्ये मी पेरणी पद्धतीने केलं. याचं 2 तासाची अंतर 30 इंच आहे, 2.5 फूट आणि एकरी बियाणं 12 ते 13 किलो पाहिजे. 12 ते 13 किलो लागवड. असं अंतर 2.5 फूट ठेवलेलं आहे. 30 इंच. माझं पहिलं प्रोसेस असल्यामुळे मी हिंमत करून थोडंसं तिकडे ठेवलं. खताचे डोस किती दिले तुम्ही? खताचे डोस पेरणीसोबत 12-25 आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रन टाकलं होतं. फवारणी झाली आहे का याला? फवारणी माझी पहिलीच झाली याच्यावर. एक फवारणी. याच्याबद्दल मी तणनाशक वापरून पाहिलं, पण माणसाच्या गलतीने थोडं तणनाशक कमी जास्त दाट मारल्यामुळे काही थोडी जळल्या. बरं, तुम्हाला कसं काय प्लॉट वाटून राहिला म्हणजे आजच्या कंडिशन मध्ये? आजच्या कंडिशनमध्ये प्लॉट तर पाहण्याला काय माझ्या माहितीप्रमाणे इतर शेतकऱ्या तुलनेत मग स्वतः पाहिल्यानंतरच त्यांच्या लक्षात येईल. आज मी समाधानी आहे प्लॉट. नाही, भरपूर फुटवे काढले आहे. एका झाडाला कमीत कमी 10 ते 12 फुटवे काढलेले आहे. फुटव्याची संख्या चांगली आहे आणि शेवरा सुटला. शेवराचं जे डिस्टन्स आहे हे आमच्या तुरीचं कॅरेक्टर मला माहित नाही. याच्यावर मी थोडी प्रक्रिया केली, अजून थोडं जवळ काढायला पाहिजे म्हणून. ते आता पाहू दे काय किती रिझल्ट मिळते. नाही, खूप सुंदर प्लॉट आलेला आहे तुमचा. आणि आपण नंतर वर पूर्ण आल्यानंतर पुन्हा एकदा बघू. तरी दप्तरी तूर 345 ची या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, तर त्यांचे आपण आज धन्यवाद.